एवढी काळजी टॉप टू बॉटम बटन असणार आहे, ते प्रेस झाले नाहीत असं असं मोबाईल ऑपरेट मला लक्षात. तुम्ही पहिल्याच कुठं बसणार आहात एक आज 14 फेब्रुवारी पाहायला गेलं तर संपूर्ण जगभरात आज 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पण पाहायला गेलं तर पुण्यात एका संस्थेने एक अनोखा उपक्रम राबवलाय. ओए फाउंडेशन तर्फे पाहायला गेलं तर 30 ते 35 दिव्यांग मुलांना पाहायला गेलं तर हेलिकॉप्टर राईड आयोजित केलाय. नेमकं काय कारण आहे हेलिकॉप्टर राईडचं, नेमकं दिव्यांग मुलांनाच का निवडलं गेलं? आज पाहायला गेलं तर व्हॅलेंटाईन डे, आपण त्या संस्थापिक आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूया. ताई, आज आपण दिव्यांग मुलांना हेलिकॉप्टर राईडचा अनुभव दिला, नेमकं काय कारण आहे आपण 35 दिव्यांग मुलांना हे दिलंय, याबद्दल काय सांगणार? मी डॉक्टर सिमरन जेठवानी, फाउंडर आणि चेअरपर्सन आहे ओए फाउंडेशनची. आणि मला एक स्वप्न होतं 2008 मध्ये. माझं हे स्वप्न होतं की मी यांच्यासाठी नेहमी काही ना काही द्यायचं, त्यांना घेऊ चावल सगळं असं करायचं आणि त्यांना जेवण वगैरे घालायला, त्या कपडे किंवा त्यांना सामान येऊन द्या, अगरबत्ती बनवताय, धूप बनवताय, तर या सगळ्यांना मी ते सामान तर देत होते. पण एकदा त्यांनी माझ्याशी बोलताना असं हेलिकॉप्टर जात होतं, हेलिकॉप्टरने प्लेन जात होतं, तर त्यांनी सांगितलं हे कसं उडतंय, आम्ही जाऊ शकतं का असं. तर मला वाटलं की चला आपण सगळ्यांना बघून मला असं वाटलं की चला मी अगर करू शकते यांच्यासाठी तर मी करणार. तर मी माझं रिसोर्स लावलं आणि हे केलं. मग आता 18 वर्षानंतर मला हे संधी भेटली आहे की महालक्ष्मी एव्हिएशन आणि कॅप्टन नितीन कडून त्यांनी मला हे माझं स्वप्न साकार करायसाठी एक संधी दिली की मी या बाळांसाठी, स्पेशली एबल जे आहे त्यांना बाळांसाठी मी जॉय राईड करू शकते इथे. आणि म्हणून मी हे या मागची नेमकी प्रेरणा काय? प्रेरणा यही कि मैं इनके लिए, मैं 9 साल की थी तब से सोशल वर्क करती हूँ. तो बच्चों को देख देख के मैं, आप और हम तो सब जन जा सकते हैं हेलीकॉप्टर में, प्लेन में, सब कर सकते हैं, पर इन बच्चों को एक दिन खुशी का देना और उनके लिए वो एक्सपीरियंस करना, उनके लिए दुनिया से भी बहुत आगे है, ये हम शब्दों में बयान नहीं कर सकते. म्हणून मला असं वाटलं की का नाही आपण अगर करू शकते यांच्यासाठी तर आपण करा. पहिल्यांदा तुम्ही या मुलांना ज्यावेळेस सांगितलं की आपण हेलिकॉप्टर राईड घेणार आहे, त्याच्या आई वडिलांना सांगितलं, काय आनंद होता त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर? ते ज्यांना ते सांगितलं ते आई वडील तर येऊन माझे पाया पडायला लागलं कि तुम्ही काय असं, मतलब आपने ऐसे सोच भी लिया, यही हमारे लिए बहुत बड़ी बात है. तो मैंने उनको बोला कि अभी रुक जाओ, अभी हो जाने दो, फिर अपन इसका और भी आनंद साझा करेंगे अच्छे से. ये सब डॉक्यूमेंटेशन वगैरह इधर का होने के बाद में जब सब तय हो गया, उन्होंने हामी भर दी बिल्कुल, फिर हमको लगा कि आज हो जाएगा. ताई, मुलांचा आनंद कसा होता वरती गेल्यानंतर जेव्हा हेलिकॉप्टर मध्ये बसले त्यावेळेस? बहुत पागल हो गए वो लोग. मैं उनके साथ बैठकर गई, बहुत पागल हो गए. बस वो अपने फोन देख रहे, इधर देख रहे, उधर देख रहे, हाथ हाई फाई कर रहे मुझे और चिल्ला रहे हैं खुशी के मारे. और ये सब इनका देखकर मैं वर्ड्स में तो इतना बयान नहीं कर सकती, बट हाँ, कारण की या मुलांसाठी हे स्वप्नच होतं आणि ते तुम्ही साकार केलं. सपना मेरा भी था, उनके साथ साथ मिलकर मैंने भी वो अपना सपना जिया है. तो हम सब ने मिलकर जिया है सब. समाजाला काहीतरी देणं लागतं, त्यामुळे अशा प्रकारचे आपण उपक्रम राबवता. पाहायला गेलं तर पुण्यात अनेक IT कंपन्यात, अनेक सेवाभावी संस्था आहेत, त्यांना काय सांगणार आपण? की मला असं म्हणायचंय की आपण सगळेजण काय करता की असं एबल्ड बाळांना किंवा माणसांना आपण एक कॉर्पोरेटच्या याच्यामधून ते एक कुर्सी देऊन टाकतात, त्यांना तिथे बसवतात. तसं ना करून त्यांचं थोडं मन बघा की कसं आहे. जसं आपण एवढं खुशी मनवतोय तसं त्यांच्यासाठी पण आपण खुशीचं काहीतरी असं सबब करायचं, हे जरूर तुम्ही बघा. यापुढेही या संस्थेकडून अशा प्रकारचे उपक्रम राबवले जाणार? हो, आम्ही तर करतच राहत आहे, आम्ही करणारच. आणि आणखी लय आमचे प्रोजेक्ट आहे लाईन मध्ये, ते पण. पाहायला गेलं तर या संस्थेकडून एक छानसा उपक्रम राबवण्यात आला. आणि पाहायला गेलं तर जे आता आपण लहान मुलं पाहिली, जी अपंग दिव्यांग मुलं पाहिली, त्यांच्या चेहऱ्याचा आनंद होता तो द्विगुणित होता. पाहायला गेलं तर पहिल्यांदाच त्यांचं स्वप्न आहे हेलिकॉप्टरमध्ये कधीच बसले नाहीत. आणि पाहायला गेलं तर जेव्हा हेलिकॉप्टरमध्ये बसले, जसं ताईंनी सांगितल्याप्रमाणे
ते खूप आनंदात होते, त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं आणि ते हास्य आज या संस्थेमार्फत पूर्ण करण्यात आलं. पाहायला गेलं तर या ताईंनी हे सुद्धा सांगितलं की या संस्थेमार्फत अनेक असे उपक्रम सुद्धा आम्ही राबवणार आहे की अनेक समाजातील जे गरीब आहेत, अपंग आहेत, अशा मुलांसाठी आम्ही खास उपक्रम सुद्धा राबवणार आहे. न्यूज अनकटसाठी मी दिनेश वडणे, धन्यवाद.